ही अतिशय महत्वाची आणि नेहमीच आनंदाची जी बाब राहील ते म्हणजे कोल्हापूर बेंचचं एस्टॅब्लिशमेंट. त्यावेळेला 1919 साली सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती झालो. त्यानंतर कोल्हापूरचं मला अनेक वेळा इन्व्हिटेशन आलं होतं. मी आजूबाजूच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये गेलो, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, परंतु कोल्हापूरला गेलो नाही. त्यांना म्हटलं की मी कोल्हापूरला येईल, पण योग्य वेळी. आणि 14 मे 2025 मध्ये तो योग्य दिन आला आणि माझ्यासाठी तो दिन म्हणजे माझ्या आयुष्यातील भविष्य म्हणून त्याला आपण म्हणू शकतो आलेला आहे. अनेक असे निकाल आहेत की जे मनाला आनंद देणारे आहेत. पुण्याला करोडो रुपये, हजारो करोड रुपये एकराची जमीन फॉरेस्ट लँड होती, ती अधिकाऱ्यांनी आणि राजकारण्यांनी संगनमत करून बिल्डर्सच्या घशात टाकली होती. आणि मला आनंद आहे की आम्ही जो निर्णय दिला ही पूर्ण जमीन परत जाईल, फॉरेस्ट डिपार्टमेंटला परत जाईल आणि तिथे फक्त प्लांटेशनच्या साठी उपयोगात आणला येईल. अनेक असे निर्णय आहेत की एन्व्हायरमेंट ज्याला आपण म्हणतो, एन्व्हायरमेंट आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या शिवाय देश राहू शकत नाही. परंतु डेव्हलपमेंट करताना आपलं एन्व्हायरमेंट आहे, आपलं इकॉलॉजी आहे, त्याचं मिनिमम डॅमेज कसा होईल आणि त्याचे रिस्टोरेटिव्ह मेजर्स कसे घेता येतील या दृष्टीनं मला योगदान देता आलं. विदर्भातील 40-50 वर्षे प्रलंबित असलेला जोशी जंगलाचा प्रश्न, जेणेकरून हजारो गरीब लोकांवरती जे राहायचे त्यांच्यावरती तांत्रिक तणाव होती. शाळा, कॉलेजेस, शासकीय इमारती यांच्यावरती तांत्रिक तणाव होती. तो प्रश्न सोडून एक बॅलन्स मला करता आला, याचा अभिमान आहे. असे अनेक असे जजमेंट आहेत त्याबद्दल विस्ताराने सांगता येईल, परंतु आज वक्ता मी नाही आहे, वक्ता विश्वासराव पाटील आहे. आणि खरं म्हणजे ते चांगले बोलणारे आहेत. मी आपल्यासोबत त्यांना ऐकू इच्छित. मला याचा आनंद वाटतो की मला हा पुरस्कार आपण विश्वासरावांच्या हस्ते देतात. त्यांनी त्यांच्या कादंबऱ्यामधून समाजाचे प्रश्न, समाज जे प्रॉब्लेम्स फेस करतो त्या प्रॉब्लेम्सला समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आताच विजयरावांनी सांगितल्याप्रमाणे कोर्ट त्याच्या बाजूला असताना झाडाझडतीचा उल्लेख केल्यावरती न्यायालयाने निर्णय बदलला. आणि अशा सामाजिक अंग असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांकडून, साहित्यकारांकडून मला हा सन्मान मिळतोय, याचा मला आनंद आहे. मी समितीचे, विश्वस्त समितीचे उदयराव, विजयराव आणि गणपतराव आणि बाकी सर्व सदस्यांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी मला त्या पुरस्काराकरता योग्य समजलं. योग्यता माझ्यात आहे की नाही मला माहिती नाही. आपण मला 51,000ची धनराशी दिलेली आहे. मी आपला आभारी आहे. त्या 51,000 मी तेवढाच सहभाग देऊन मी संस्थेला विनंती करेल की त्यांनी ती रक्कम फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवून आपल्या विद्यालयातील तो 10वीचा जो विद्यार्थी राहील त्याचा ओव्हरऑल परफॉर्मन्स, त्याचा सार्वजनिक, नुसतं फक्त मेरिटोरियस नाही की शाळेतून पहिला आला, परंतु बाकी सगळ्या बाबतींमध्ये त्याचं कसं कॉन्ट्रीब्युशन आहे, मग ते वक्तृत्व स्पर्धा असो, स्पोर्ट्स असो, एक त्या पद्धतीनं आपण एक मेडल किंवा अवॉर्ड सुरू करावा अशी विनंती करतो. आणि पुनश्च एकदा आपण मला या प्रसंगी बोलावलं, आदरणीय दादासाहेब विलास काका यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद.